हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम युनिक व एकदम क्रिस्पी असं स्नॅक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत। एकदम छान व मस्त असं हे स्नॅक्स रेडी होतं। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते आता आपण किसून घेणार आहोत। बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत। एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीरही टाकून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकून घेणार आहोत। पाव चमचा जीरा पावडर, पाव चमचा गरम मसाला, थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आता आपण एक चीज क्यूब किसून घेणार आहोत। चीज क्यूब नसेल तर चीज स्लाइसचा वापर केला तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। 1 कप आपण ब्रेड क्रम्स टाकून घेणार आहोत। ब्रेड क्रम्स टाकून झाल्यानंतर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून याचा छान असा डो तयार करून घेणार आहोत। जोपर्यंत आपलं युनिक व क्रिस्पी स्नॅक्स रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे आपला डो रेडी झालेला आहे। त्यातून आता आपण स्नॅक्स तयार करून घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या शेपचं स्नॅक्स रोल करायचं आहे त्याप्रमाणे आपण ते तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण हे ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेणार आहोत। व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे। बघू शकतात इथे आपलं एक स्नॅक्स रेडी झालेला आहे। याच पद्धतीने आता आपण बाकी सगळे स्नॅक्स रेडी करून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। दुसरं स्नॅक्सही आपण सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत। खूप टेस्टी व मस्त असे हे स्नॅक्स रेडी होतात। ॲज अ स्टार्टर म्हणूनही तुम्ही हे सर्व करू शकतात। तुम्ही बघू शकतात इथे आपले सगळे स्नॅक्स रेडी झालेले आहेत। ते आता आपण गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की मीडियम फ्लेमवर आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत। चीजमुळे ह्या स्नॅक्सला खूप छान असा फ्लेवर येतो। दोन्ही साइडनी छान असे गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण हे स्नॅक्स तळून घेणार आहोत। ब्रेड क्रम्स कोट केल्यामुळे आपले हे स्नॅक्स जे आहे ते छान क्रिस्पी असे तयार होतात। ते बघू शकतात इथे आपली पहिली बॅच फ्राय करून रेडी झालेली आहे। ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। एक्सेस ऑइल काढून घ्यायचं आहे। त्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही एक्स्ट्रा ऑइल असेल ते टिश्यू पेपर सक करेन। बाकी सगळे स्नॅक्स आपण ह्याच पद्धतीने फ्राय करून तयार करून घेणार आहोत। इथे आपले गरमागरम व क्रिस्पी आणि एकदम मस्त असे स्नॅक्स एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहेत। चला आता आपण हे सर्व करून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।